आक्रोश ग्रामीण कादंबरी विलास गोरे भाग 2 प्रकरण 2। अविनाश कोल्हापूरच्या विवेकानंद कॉलेजात शिकत होता। पदवीपूर्व वर्गातून तो आता FYBAच्या वर्गात आला होता। तो हुशार असल्यामुळे सर्व प्राध्यापकांचा आवडता विद्यार्थी झाला होता। अविनाशला वाचनाची मनस्वी आवड होती। विशेषतः कथा, कादंबरी आणि नाटक वाचण्याची आवड होती। FYBAला विद्यापीठाने फकीरा ही अण्णाभाऊ साठ्यांची कादंबरी अभ्यासक्रमात समाविष्ट केली होती। मराठीचे प्राध्यापक बर्वे सर फकीरा कादंबरी विद्यार्थ्यांना उत्तम शिकवायचे। अण्णाभाऊ साठेंचा अल्पसा परिचय करून देण्याच्या हेतूने बर्वे सर वर्गातील विद्यार्थ्यांपुढे बोलू लागले। अण्णाभाऊंचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला। वाटेगाव निसर्ग सौंदर्याने नटलेले असून ते कोल्हापूर आणि साताऱ्याच्या मध्यभागी वसलेले आहे। वाटेगावच्या पश्चिमेस उत्तुंग अशा सह्याद्रीच्या पर्वतराजा खडा पहारा देत असून त्यांच्यामधूनच कृष्णा आणि वारणा नद्या आपल्या संत प्रवाहाने नागमोडी वळण घेत वाहत आहेत। या नद्यांच्या खोऱ्यात करवंदी, बोरी, बाभळी, पिंपळ, जांभूळ, सागवान, पांगिरा, लिंब इत्यादी जातीची वृक्ष अनेक काळापासून एकत्र नांदत आहेत। या परिसरात डोंगराच्या पायथ्याशी वसलेले एक छोटेखानी गावखेड वाटेगाव। तांबडखडीवरून खाली आलेली गाडीवाट सरळ त्या खेड्यात जाते आणि कुळकर्ण्याच्या भव्य वाड्याला वळसा घालून पूर्वेकडे नागमोडी वळण घेत एका पांदीतून गावापासून दूर आलेल्या मांगवाड्याला जाऊन मिळते। तेव्हा मांगाची घरं कशीबसी वसलेली होती। पोटाची भूक भागविण्यासाठी चोरी लूटमार करावी लागत असल्यामुळे इंग्रजी राजवटीत त्यांना गुन्हेगार जमात म्हणून जाहीर केले होते। मांगवाड्यातील लोक भुकेने तडफडत होते। त्यांनी जगावं म्हणून फकीरा व त्यांचे मित्र जीवाचे रान करीत होते। एके दिवशी बेडस गावचा खजिन लुटण्याचा त्यांनी निर्णय घेतला। त्या रात्री बेडस गाव सामसूम झालं होतं। तेव्हा फकीरासहित तो खजिना लुटण्यास त्यांचे सर्व मित्र सज्ज झाले होते। त्यांनी मशाली पेटविल्या। काहींनी आपल्या कुऱ्हाडी डोकून सरळ केल्या। फकीरा रघुनाथ ब्राह्मणाच्या वाड्यात येऊन दाखल झाला। त्या वाड्यात जुन्या पद्धतीचं एक प्रचंड मजबूत दार होतं आणि त्या दाराच्या कमानीत एक खिडकी होती। त्या ठिकाणी फकीरा लपून बसला होता। त्या गावातील हिम्मतबाज माणसं मिळेल ते हत्यार घेऊन ब्राह्मणाच्या वाड्याकडे धावत निघाली। तेव्हा फकीरा जोराने ओरडला, मशाली विझवा। त्याप्रमाणे फकीराच्या साथीदारांनी मशाली विझवल्या। नंतर त्या सर्वांनी मोठमोठे दगड त्या वाड्याच्या दारावर आदळून तो प्रचंड दरवाजा मोडून काढला। वडारानं तिजोरीवर टाकीचे घाव घालून तिजोरी फोडली। त्यांनी 50,000 रुपये एका पोत्यात भरले। ते 50,000चं पोतं आपल्या घोड्यावर लादून फकीरासह सर्वच पसार झाले। फकीरा भरधाव घोड्यावर बसून मध्यरात्रीला भाऊच्या दारासमोर आला। त्यांचा तो आवाज ऐकून भाऊची बहीण झोपडी बाहेर येऊन म्हणाली, कोण? फकीरा दादा, का र एवढ्या रात्रीला आलास? बाय, तुम्हासनी जगवायचं ना ग, मग आम्हास रात्रीचा दिवस करावाच लागतो। घरी कोण हाय? मी आणि बालू, बाई आनंदाने म्हणाली। भाऊ कुठं गेला? बाहेर गेलाय। अरे, भाऊला मुलगा झाला मुलगा। त्याचवेळी फकीरानं आपल्या ओटीतनं 2 ओंजळी कलदार रुपये काढून बाईच्या पदरात घातले आणि घोड्यावर बसून रानाकडे भन्नाट पळाला। अण्णाभाऊंनी फकीराने दिलेल्या 2 ओंजळी कलदार रुपयाची गुठी खाल्ली होती। या उपकाराचे ऋण फेडण्याच्या हेतूने
अण्णाभाऊंनी फकीराचा रोमहर्षक जीवनपट कादंबरीच्या रूपाने सादर केला. पिरियडची वेळ संपलेली पिरियडची वेळ संपलीची बेल झाली. बर्वे सरांचे फकीरा कादंबरी शिकवण्याचे हेतूने केलेले व्याख्यान संपले. बर्वे सरांचे व्याख्यान ऐकल्यापासून अविनाशला अण्णाभाऊ साठ्यांच्या साहित्याची आवड निर्माण झाली. त्याने लायब्ररीतून अण्णाभाऊंची पुस्तके मिळवली आणि अण्णाभाऊंच्या सर्व पुस्तकांचे उत्सुकतेने वाचन केले. आग, आघात, अलगूज, आवडी, अहंकार, अग्निदिव्य, केवढ्यास कणीस, गुलाम, चंदन, चिखलातील कमळ, धुंद, पाझर, फकीरा, मंगला, आकडीचा माळ, वैजयंता, वारणेचा वाघ, संघर्ष इत्यादी 37 कादंबऱ्या उत्सुकतेने वाचून काढल्या. अण्णाभाऊंच्या साहित्याचा बारकाईने अभ्यास केला. हळूहळू अविनाशच्या मनात ग्रामीण साहित्याविषयी आवड निर्माण झाली आणि त्याने आपला रेग्युलर अभ्यास सांभाळून ग्रामीण साहित्य वाचायला सुरुवात केली. वा दिघे यांची पाणकळा, सराई, आई आहे शेतात या कादंबऱ्या त्यांच्या वाचनात आल्या. वा बोधे यांच्या काही कादंबऱ्या त्याने वाचून काढल्या. त्यानंतर देवदत्त पाटील यांची बापू वारस, संघर्ष, फेसा, गर्भगार आणि इतर बऱ्याच कादंबऱ्या त्यांच्या वाचनात आल्या. त्याच्या वर्गात प्रियंका नावाची एक मुलगी कराड तालुक्यातील काले येथून शिक्षणासाठी आली होती. एकाच भागातून आल्यामुळे आणि प्रियंकाला वाचनाची आवड असल्यामुळे पुस्तकांची देवघेव करण्यातून त्यांचा चांगलाच परिचय झाला होता. प्रियंका तशी सुंदर होती. गौरवर्ण, लांबसडक केस, लालचुटुक ओठ आणि काळ्याभोर आकर्षक भुवया तिचे सौंदर्य खुलवीत होता. त्याशिवाय उन्नत उरोज आणि पुष्ट नितंब दृष्टीला मोह पाडत होती. लाखात उठून दिसणारं असं तिचं मादक सौंदर्य होतं. अविनाश प्रथम दर्शनीच तिच्या प्रेमात पडला. कॉलेजात परस्परांना भेटल्याशिवाय त्यांचा दिवस जायचा नाही. कॉलेजची दुपारची सुट्टी झाली होती. कॉलेजची सगळी पोरोपोरी अल्पोपहार करण्यासाठी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेली होती. तिथे अविनाशची प्रियंकाशी भेट झाली आणि प्रियंकाला म्हणाला, प्रियंका, सध्या कोणती कादंबरी वाचते आहेस? अवी, सध्या मी दिघ्यांची सराई नावाची ग्रामीण कादंबरी वाचते आहे. प्रियंका, मी तर ही कादंबरी पूर्वीच वाचली आहे. चांगली 2 वेळा वाचली आहे. म्हणजे अवी, तुला ही कादंबरी आवडली का? प्रियंका, मला तर अगदी मनापासून सराई कादंबरी आवडली आहे. या कादंबरीतील पंकज आणि लाडी ही पात्रे तर मनात घर करून बसतात. तसेच त्या महापुरातून लाडी आणि पंकजचे मृतदेह वाहून येतात हे प्रकरण वाचताना माझ्या डोळ्यांतून अश्रूंची धारा लागल्या. अवी, खरोखर दिघ्यांच्या कादंबऱ्या चांगल्या वाचनीय आहेत असे मला वाटते. प्रियंका, मी तर दिघ्यांच्या सगळ्या कादंबऱ्या वाचण्याचे ठरविले आहे. त्यांच्या दुसऱ्या पाणकळा कादंबरीच्या वाचनास मी तर सुरुवातसुद्धा केली आहे. माझी वाचून झाल्यावर हवे तर तुला पाणकळा देईन. अवश्य वाचन कर. बरं, अवश्य पाणकळा वाचेन मी. प्रियंका, तुला गावाकडची आठवण येते? तर खरंच मला गावाकडची आठवणी येतात. आई, बाबा आणि भावंडांची सतत आठवण येत राहते. अवी, आपण आता कॉलेजला सुट्टी लागली की गावाकडे जाऊन आपल्या माणसांना भेटून येऊ. अवश्य, तुझा विचार मला आवडला. येत्या शनिवारी कॉलेज सुटल्यावर आपण गावाकडे जाऊ. रविवारी संपूर्ण दिवस आपल्या माणसात राहून
रात्रीच्या गाडीने कोल्हापूरला येऊ आणि सोमवारी कॉलेजात हजर राहू. बरं. मग ठरलं. शनिवारी कॉलेज करून गावाकडे जायचं. प्रियांका: होय, ठरलं. शनिवारी कॉलेज करून गावाकडे जाण्याची सगळी तयारी करून दोघं कोल्हापूरच्या बसस्टँडवर आली. कॅन्टीनमध्ये जाऊन त्यांनी नाश्ता केला, चहा घेतला. प्रियांका म्हणाली, अवी, आपण आता कराड बस पकडूया. कराडात गेल्यावर तेथून पुढे तू तुझ्या गावात जाशील आणि मी माझ्या गावाला जाईन. अगदी बरोबर, तसाच माझा विचार आहे. चल आटप. ती बघ, कराड बस लागली. बरं. अवी प्रियांका कराड बसमध्ये बसली. गाडीला प्रवाशांची विशेष गर्दी नव्हती. थोड्या वेळाने कंडक्टरने बेल दिली आणि गाडी सुटली. स्टँड सोडून बस आपल्या मार्गावरून भरधाव वेगाने धावू लागली. गाडीत प्रवाशांच्या गप्पा गोष्टींना ऊत आला. अवी प्रियांका हितगुज करू लागली. प्रियांका हलक्या स्वरात म्हणाली, अवी, कॉलेज शिक्षण झाल्यावर पुढे काय करायचं ठरविलंय? BA झाल्यावर पुढे विद्यापीठात MAला जायचा विचार आहे. म्हणजे आमच्या पप्पांसारखे कॉलेजात प्रोफेसर व्हायचा विचार आहे काय? होय, अगदी बरोबर. प्रोफेसर व्हायचंय माझं ध्येय आहे. पण तू काय करणार आहेस? मला सुद्धा तुझ्यासारखंच प्रोफेसर व्हावंसं वाटतं. प्रियांका, म्हणजे तुझी आणि माझी आवड एकच आहे? होय. प्रियांका, आणखी एक माझ्या मनातली गोष्ट तुला सांगतो. सांग ना. मराठी भाषेत एक नामवंत लेखक होऊन विपुल कादंबरी लेखन करण्याचं माझं स्वप्न आहे. स्वप्नपूर्ती करणारा परमेश्वरच. अवी, तसं पाहिलं तर चांगलं स्वप्न मनी धरलं आहेस. परमेश्वर तुला यश देवो अशी परमेश्वराला मी प्रार्थना करते. प्रियांका आणि अवी बसमध्ये एका बाकड्यावर एकमेकाला अगदी लगटून बसली होती. बस भरधाव वेगाने आपला मार्ग आक्रमण करीत होती. किणी वाठार ओलांडून बस पुढे आली. बसच्या हेलकाव्याने होणारा सुखद स्पर्श दोघांनाही हवाहवासा वाटत होता. अवीच्या मनात प्रियांकाविषयी प्रेमभावना निर्माण झाली होती. प्रियांकालाही अवी हवाहवासा वाटत होता. दोघांच्या आवडीनिवडी समान होत्या. एकाच वर्गात शिक्षण घेत असल्यामुळं दोघांच्या सतत भेटी होत आणि सहवास वाढत राही. अवीचं प्रियांकावर प्लॅटॉनिक प्रेम होतं. निरामय निस्वार्थी प्रेम होतं. शुक्ल पक्षातील चंद्र कलेकलेने वाढत असतो तद्वतच त्यांचे प्रेम दिवसेंदिवस वाढतच होतं. प्रियांका म्हणाली, अवी, आज आपण आपापल्या घरी जाऊ. उद्याचा दिवस आपल्या मायेच्या माणसांच्या सहवासात राहू आणि परवा सोमवारी सकाळी 7 वाजता मी कराड बसस्थानकावर येईन. तू सुद्धा 7 वाजता बसस्थानकावर ये, म्हणजे आपण लवकर कोल्हापूरला जाऊ. बरोबर, आपली आज्ञा मंजूर. बस पेठ नाका ओलांडून पुढे चालली होती. श्रावण महिन्याचे दिवस असल्यामुळे सगळा शिवार हिरवागार दिसत होता. धरतीने जणू हिरवा शालू परिधान केला होता. क्षणात पावसांची सर कोसळत होती तर क्षणात ऊन पडत होते. ऊन पावसाचा लपंडाव चालत होता. आसमंतातील वातावरण स्वच्छ, सुंदर आणि उत्साही होतं. थोड्या वेळाने बस कासेगाव पास करून वाठारवर आली. आता कराड 10 किलोमीटर राहिले होते. बस आपल्या मार्गावरून सुसाट धावत होती. प्रियांका म्हणाली, अवी, तुझे वडील काय उद्योगधंदा करतात? प्रियांका, माझे वडील कराडला एका सरकारी ऑफिसात नोकरी करतात. मलकापुरात आमची थोडी शेती आहे. ती शेती सांभाळून वडील नोकरी करतात. प्रियांका, तुझे वडील काय करतात? माझे पप्पा कॉलेजात प्रोफेसर आहेत. शिवाय मुंबईला आमची 4 दुकाने आहेत. कालेगावात भरपूर शेती आहे. मुंबईची दुकानं कोण चालवतं? माझे 2 चुलते मुंबईतील दुकाने चालवतात आणि एक चुलता कालेगावातील शेती सांभाळतो. आमचे कुटुंब मोठे आहे.
4 भावांचा विस्तार, पण सगळं कुटुंब एकत्र आहे. प्रियांका, तुझा मोठा गोतावळा दिसतोय. होय. इतक्यात बस कराड बसस्थानकावर आली. बसमधून दोघेही खाली उतरली. पुन्हा परस्परांचा निरोप घेऊन प्रियांका कालेगावला जाणाऱ्या बसमध्ये बसली आणि अवी मलकापूरला जाणाऱ्या बसमध्ये बसला. दोघेही आपापल्या गावी आपल्या मायेच्या माणसात गेली. प्रकरण 2 येथे समाप्त. आक्रोश, विलास गोरे.